तर मंडळी विषय अगदी स्पष्ट आहे, जो आपल्या सगळ्यांसमोर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दिवाळीचा सगळा माहोल आहे, पण दिवाळी तशी कोणालाही गोड नाही, ना तुम्हाला ना मला. कारण राज्यातल्या शेतकऱ्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे, एकतर हातचं पीक गेलं, ज्याला भाव मिळणार होता तो भाव देखील हाती आला नाही, कारण पीकच सगळं वाहून गेलं, जमिनी वाहून गेल्या, जमीन खरडल्या गेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आपण त्यांना मदतीचा हात देणं फार गरजेचं आहे. आपण तो देऊ देखील केला. न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अग्रेसर होतं, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. या सगळ्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यात जर शेतकऱ्यांना सरकारने 31,000 कोटी, राज्य सरकारने 1,500 कोटी केंद्र सरकारने देऊ केलेले आहेत, याबाबत खरंच त्यांचं समाधान झालंय का, हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो. पण जर आम्हाला न्यायच मिळत नाहीये, म्हणजे तसं बघायला गेलं तर एकदा नाही तीनदा मला राज्याचा दौरा निवडणुकीच्या निमित्ताने करायला मिळाला, तेव्हा शेतकऱ्यांनी अगदी आवर्जून सांगितलं किंवा पोटतिडकीने सांगितलं की शेती आता हा जुगार झालाय, शेती करूच नये, असं देखील भूमिका किंवा असं वक्तव्य शेतकरी करताना दिसतोय. अशा ह्याच्यात जर मला न्याय मिळत नाहीये, माझ्या हमीभावाचा मुद्दा बाजूला पडतोय, तर मी आंदोलन केलं तर काय बिघडलं? लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, केलंच पाहिजे आंदोलन, पण ते लोकशाही मार्गाने असावं. अशा वेळी या आंदोलनाच्या व्यासपीठावरनं बच्चू कडूंनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाका असं म्हणणं कितपत योग्य आहे? या सगळ्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चला, याच विषयी बोलण्याकरता माजी मंत्री बच्चू कडू आणि आपल्याबरोबर आहेत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, दोघेही आपल्यासोबत आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. आपल्याला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात बच्चू भाऊ मी आपल्यापासून करतो. बच्चू भाऊ, माणूस म्हणून मला विचाराल तर निश्चितपणे दिव्यांगांकरता, शेतकऱ्यांकरता आपण जे आंदोलन करताय, काम करताय, हे कौतुकास्पद आहे. पण आपण देखील एक आमदार होतात, राज्यमंत्री राहिलेला आहात. एका व्यासपीठावरनं शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाका असं म्हणणं कितपत योग्य आहे? असं कठोर वक्तव्य करणं का आपल्याला असं वाटलं? नाही, मला असं वाटतं का कापून टाका बद्दल एवढं झोंबलं तुम्हाला नाही. फक्त बोललं तर झोंबतं ना तुम्हाला. आणि रोज शेतकरी 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतं, ते का झोमत नाही? तुमच्या एखाद्या स्टुडिओमध्ये येऊन जर मी खुर्ची तोडली, तुमच्या रिॲक्शन काय येईल? चोपडणार मला? नाही, खूप छान केलं. आज सोयाबीन केंद्र सुरू नाही आहे. 2,000 सोयाबीन विकावं लागतं, 500 रुपये क्विंटलनं. हे भाजपवाले म्हणायचे का MSPच्या 20% बोनस देतोय, ते दिलंच नाही. तुमच्या कापसाला 5 ते 5,500 रुपये भाव आहे. काय करणार तुम्ही सांगा ना? एखाद्या ॲटोवाल्यानं दंगल झाली होती तिकडे भिवंडीला 15 रुपयासाठी फक्त. या ॲटोवाला 15 रुपये म्हणे, बसणारा 10 रुपये, 5 रुपयासाठी दंगल झाली होती. पण ते धर्माच्या नावानं झाली तर पेटली ना हो. तो सचिन जाधव आमचे परभणीचे, त्यानं आत्महत्या केली, त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आणि पोटात 7 महिन्याचं बाळ होतं ते पण मरण पावलंय. काय करायला पाहिजे सांगा ना? जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं गावच्या गाव पेटवता तुम्ही. शेतकरी हा हिंदू नाही आहे का? काय केलं पाहिजे तुम्ही? आम्हाला सल्ला द्या. लोकशाही मार्गाने आम्ही 7 दिवस उपोषण केलं, 8 दिवस. हे म्हणे समिती गठीत करू. समितीचा अध्यक्ष नेमला, नंतर समितीचं कामकाज बंद. म्हणजे ह्या सगळ्या बनवाबनवीमध्ये आमच्या तोंडातून मला मान्य आहे का हे कापा, ह्याच्याऐवजी मी ठोका म्हणाले पाहिजे, ते कापा आलं, मान्य आहे. बर, पण तरी सुद्धा मला सांगा, कापाची बोलण्यात हम बोले तो आग लग गई और हम मर गए तो कुछ नहीं हो रहा है. आता कसा शेंदूर लागला ढुंगणारे तुमच्या. बरं, मला अनिल बोंडेंनाही बच्चू भाऊ याबद्दल विचारायचं आहे. डॉक्टर अनिल बोंडे, आपणही राज्याचे कृषी मंत्री राहिलेला आहात. ठीक आहे, संतापाच्या जेव्हा काहीच होत नाहीये, न्यायच मिळत नाहीये, तर संताप होणं साहजिक आहे आणि त्या संतापाच्या भावनेतनं बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलं. पण तसा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता असं देखील एकूण त्यांच्या बोलण्यातनं प्रतीत होत आहे. काय म्हणणं आहे आपलं? डॉक्टर अनिल बोंडे, आपला आवाज म्यूट झालेला आहे, अनम्यूट करा. बोला. बच्चू भाऊ एवढे दिवसापासून राजकारणात आहे, एवढे दिवसापासून समाजकारणात आहे, मंत्री राहिलेले आहे आणि अनेक वेळा आमदार राहिलेले आहे. संतापाच्या भरात काय बोलायचं
हे आता नक्कीच ठरवलं पाहिजे. आता बच्चूभाऊ पासून प्रेरणा घेऊन एखाद्या गरम डोक्याच्या कार्यकर्त्यांनी आमदारांचा खून केला तर प्रश्न सुटणार आहे का? मग नक्षलवादी काय करत होते? मग नक्षलवाद्यांचंही तेच म्हणणं होतं ना. आणि त्याच्यामुळं आग्रह असणं, आंदोलन असणं बिलकुल मान्यच आहे. आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हे सांगणं सुद्धा मान्य आहे. बच्चूभाऊनी कापण्याच्या नंतरचं जी कृती करायला सांगितली तेही मान्य करू. पण एखाद्या शेतकऱ्याच्या पोरांनी जीवावर उदार होऊन त्या आमदाराला मारलं, मग बांगलादेश आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? मग नक्षलवादी आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? आणि त्याच्यामुळं जबाबदार माणूस आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडू कितीही क्रांतिकारी असतो, दिव्यांगासोबत काम करणारा असतो, परंतु सगळ्यात महत्वाचं की जबाबदार माणूस आहे. आपण जो संदेश देतो आहे अनेकांना, समोरच्यांना, त्यांना तो संदेश त्यांनी जर अंमलात आणला तर काय परिस्थिती होईल बच्चू भाऊ? कारण का त्या आसेगाव सर्कलमध्ये तुम्ही जेव्हा आमदार होते, तुम्ही जेव्हा मंत्री होते, तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरात, तुमच्या तालुक्यातही आंदोलन केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे. मग त्यांनी ते समजायचं का तुम्ही आमदार असले तुम्हाला कापायला जायचं का? आणि काय आहे, 2-3 गोष्टी. आता तुम्ही म्हटलं की औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही, त्यांचे नातेवाईक जबाबदार. हो, नातेवाईकांनी गद्दारी केली असेल, पण औरंगजेब जबाबदार नव्हता का? नाही का असं मी असं म्हटलंच होतं? कारण नाही. की एक मिनिट नाही, मग म्हटलं असेल तर अनिल भाऊ नाही, आपण तुम्ही आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. करा, विचारपूर्वक बयान करा. काय होतंय का अशा प्रकारचं वार्ता तुम्ही तुमचं माझं बयान पूर्ण ऐकून घ्या. मी काय म्हटलं, गणाजी शिर्के म्हणजे सासरे असून काय त्याचे मेवणे असेल, यांनी फितुरी केली नसती तर कदाचित संभाजी महाराज वाचले असते, त्यांचं बलिदान झालं नसतं. एक मोठा योद्धा जो दिल्लीशा आणि ज्या देशाचा नकाशा बदलला असता. औरंगजेब जेवढा दोषी आहे तेवढा शिर्के किती दोषी आहे याचंही संशोधन झालं पाहिजे असं मी म्हटलंय. असं नाही म्हटलं मी औरंगजेब दोषी आहे. नाही, नाही. औरंगजेब दोषी शिर्के तर 100% दोषी आहे. बच्चूभाऊ, मूळ विषयाकडे येऊयात ना आपण. आमचं दुमत नाही आहे. ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही सुभक्त आहोत. हा, आपण या मुद्द्याला घेऊन आपली चर्चा नाही. चुकीचं बयान दाखवलं ते फार बच्चूभाऊ. चुकीचं आहे. त्यांनी डबल ते दुरुस्त केलं माझं नाही, बयान. मी डॉक्टर जे अनिल बोंडेंचा जो ऐकलेलं प्रश्न आहे तो मी ते साहजिक आहे. पाहिलेलं सांगतोय. चुकीचा नाही असं नाही म्हटलं मी, अनिल भाऊ. माझा एकच प्रश्न आहे की दुसरी गोष्ट, माझा एकच जेव्हा प्रश्न आहे. आशेगाव सर्कलमध्ये अतिवृष्टीचे पैसे भेटले नाही तेव्हा मी त्या सचिवालय कोंडून ठेवलं होतं मंत्रालयात. माझ्यावर गुन्हा दाखल आहे. तरी नाही मिळाले ना. तरी नाही मिळाले ना. कारण की तरी नाही मिळाले. आजही त्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. मी मुच्छी घेऊन आणि फिरा. उद्धव ठाकरेच्या माझं ऐकून घ्या पहिले. ते जर मिळाले नसतात तर मी नाही, मला हे सांगा, चुकीचं बोलू नका, खोटं बोलू नका. आवाज बंद झाला का? आदर करतो, मला हे सांगा बच्चूभाऊ, एकच प्रश्न विचारतो. त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यांनी उपोषण केलं, मग त्यांना तेव्हा पैसे मिळाले नाही. जे काही 8 महिने, 9 महिने, 10 महिने तुम्ही कोंडलं असेल, केसेस लागल्या असेल, त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं असेल, तर त्याच्याऐवजी त्या शेतकऱ्यांना संताप येऊन त्यांनी तुमचं मान कापायला पाहिजे होती का? कापायलाच पाहिजे. एवढं आहे, तू उत्तर द्या. डॉक्टर अनिल बोंडेंचा प्रश्न अगदी योग्य आहे या ठिकाणी. माझी मान कापल्यानं जर हजारो शेतकऱ्याची आत्महत्या बच्चूभाऊ, ऐका नाही, उत्तर असू शकत नाही. ऐका ना, मला पण कापून त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे आपल्याला मांडणारा एक मोठा वर्ग आहे. अशा वेळी उद्या जर कोणी असं पाऊल उचललं तर मग करायचं काय? मला पण कापायला पाहिजे. मी काय म्हणतो, मला पण कापायला पाहिजे. मला हे सांगा, महाराष्ट्रातल्या 288 आमदारांची मान कापून बच्चूभाऊ कडू हा प्रश्न तुम्ही सोडवणार आहे का? याचं उत्तर द्या मला फक्त. आता किती आत्महत्या झाल्यानंतर प्रश्न सोडणार त्याचं उत्तर द्या. अरे मग मला आत्महत्या झाल्यानंतर प्रश्न सुटणार ते आम्हाला सांगा. 6.5 लाख शेतकरी मेले तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही? 6.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या पाय घासून, तेव्हा कुठे गेला तुम्ही? बच्चूभाऊ, 1997 पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आणि त्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला माहित आहे. मी कोणत्या पार्टीवर आक्षेप करत नाहीये. तुम्ही सातत्यानं बच्चूभाऊ, ऐका डॉक्टर अनिल बोंडे मंत्री राहिले,
पण डॉक्टर अनिल मान बोंडे. कापल्यानं प्रश्न सुटतो का? सुटत असेल तर सांगा. बरं बरं, या प्रश्नाचं उत्तर द्या आणि बच्चू मग भाऊ. चला आत्महत्या आपण केल्यानं सुटणार आहे का? शेतकऱ्यांना आत्महत्या करत राहा म्हणजे सुटणार आत्महत्या का? अरे आत्महत्या करू नका हे सांगा ना, पण त्याच्यासाठी मान कापा 288 आमदाराची असं सांगायची गरज आहे का? बरं बच्चू भाऊ, मी नाही, माझा निघाला प्रश्न असेल तर विचारतो पहिलेच तुम्हाला. मान बच्चू तुमच्या भाऊ ऐका ना. ठोकायच्या ऐवजी तुमच्या कापा समोर निघाला बसलेले बच्चू एवढी भाऊ, काय मिरची आपणही लागली? आमदार राहिलेला आहात, एवढी राज्याचे मिरची मंत्री लागली, होतात. ठोकायच्या ऐवजी कापा निघाला. तुमच्या एवढी समोर मिरची लागायची आहे? तुमच्या बच्चू समोर भाऊ, मला बसलेले सांगा. तुमचे एवढी अनुयायी मिरची लागली तुम्हाला? शेतकऱ्यांनी ती आमच्या बच्चू भाऊ, मला राज्यातले मिरची आमदार लागली. राज्यातले मला आमदार मिरची शेतकऱ्यांचे लागली. प्रश्न सभागृहात आणि मांडत ते नाहीयेत बोनस का? कधी देणार ते सांगा बोनस साहेब. मिरचीचा प्रश्न त्या नाही. हमी भावाचा 302 बोनस, कर्जमाफी कधी शेतकऱ्यांना देणार ते करायला सांगा. लावता. डॉक्टर बोंडे, अनिल कर्जमाफी बोंडे, कधी देणार ते सांगा. तुमच्यात कर्जमाफी असेल कधी देणार? तुमच्यात असेल तर तुम्ही डॉक्टर बोंडे, कर्जमाफी ऐका, कधी एक देणार मिनिट. ते सांगा पहिले. आपण मुद्द्यावर येऊ. 20% बोनस कधी देणार? बच्चू विधानसभेत भाऊ. तुम्ही माजी आमदार म्हणून जाऊ शकता. 288 आमदारांना कापून टाका ना, पण शेतकऱ्यांना कशाला सांगता उपराटे सल्ले? बच्चू भाऊ, आपल्याला हो, म्हणणं आहे. माझ्यावर गुन्हे दाखल बच्चू भाऊ, आहे. ऐका ना. खूप कशाला करायला होता? ऐका, मला या शेतकऱ्यांना सगळ्याचे खूप एक प्रश्न कशाला तुम्हाला होता? विचारायचा. बच्चू भाऊ, मला ऐका ना. ज्ञान सांगू नका. बच्चू कोणा स्वतः गुन्हे दाखल करून घेतले अंगावर. बरं, बच्चू भाऊ. तुमच्यासारखे पाळकुटे नाही आम्ही. बरोबर आहे, मला माहित आहे तुम्ही फटाके 350 बांधले, गुन्हे दाखल आहे. पिसाब गुंडाळले. बच्चू भाऊ. 5 वर्षाची सजा सुनावली तुम्ही मला. तुम्ही 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 मला टाकीवर शिकवू नका चढले, बच्चू. टाकीवर बच्चू भाऊ, पडलेले. राज्यातले तुम्ही आमदार मला शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीयेत का? मला एक सांगा ना. फटाके- आपण म्हणता आमदारांची मान कापून टाका असं मला शेतकऱ्यांना एक आपण म्हणताय. आमदारांचे मान कापून टाकायचा सल्ला देण्यापेक्षा हा स्वतः देऊ करा. देऊ देऊ मी कापून आपण दोघंही टाकणार. शांत होऊया. पहिलं तर आपण स्वतः- दोघंही शांत होऊया. स्वतः करा. मुद्दे सुट जाऊ. स्वतः करा. ऐका ना, डॉक्टर अनिल बोंडे, ऐका. तुम्ही मुद्देसूद सांगता. मला एक गोष्ट सांगा, समोर 4000 लोक बसले असतील सभेमध्ये, त्या 4000 पैकी 40 लोक निघाले आणि आमदाराची मान कापायला लागले. 40 लोकांवर तर ते गुन्हे दाखल होतील. आणि मग मग रोज बच्चू कडूंनी आत्महत्या होते स्वतः त्याला काम काय केलं करायला पाहिजे? लागते. तुमच्या अरे, धोरणामुळे रोज अरे, आत्महत्या होते ते काय केलं पाहिजे अरे त्याचं उत्तर सांगा आत्महत्या मला. करू नका हे सांगा ना. पण बच्चू आत्महत्या भाऊ, झाली नाही पाहिजे हे मी हो, म्हणतोय. आमदारांना करू कापून नका. टाका परत असं त्या म्हणणं कापायला किंवा येतो तसं तुम्ही. सांगणं हे तरी कितपत योग्य आहे बच्चू भाऊ? तुम्ही तलवार चालवली, आत्महत्येला कलम आमदार चालवली आपल्या आहे हा तुम्ही. पर्याय काय एवढं लेखणीनं मारला आमच्या कोणी सांगा. शेतकऱ्याला, लेखणीनं धोरणामुळे मेला आमचा शेतकरी. आत्महत्या थांबव. महात्मा आत्महत्या ज्योतिबा फुले थांबवण्यासाठी म्हणत होते, आमदार कापणं महात्मा हा ज्योतिबा पर्याय फुले का म्हणत मला सांगा. होते का कलम कसाई, कलम लिखने वाला कसाई होते वो कसाई है आप. कलम लिख कर मारा है हमको. आम्ही तलवार घेऊन मारतो तेव्हा जीवावर येतो तुम्हाला तुमच्या. तुम्हाला आता जे बोलायचं कलम असेल ते बोला. तुम्ही पण तुम्ही दुसऱ्याला कमीत 11% कमी आहात त्या का? तुमचं कमी करून कापूस आणला आमच्या शेतकऱ्यांना छातीवर. अडचणीत आणू नका. कमीत 25 कमी लाख गाठी शेतकऱ्यांना- आणल्या तुम्ही अरे, ह्या कापूस. सगळ्या गोष्टी मान्य आहे. या शेतकऱ्यांना अरे तुम्ही आमदार होते तेव्हा तीच परिस्थिती होती. तुम्ही जेव्हा लढलो मंत्री आम्ही, होते आमच्यावर तेव्हा गुन्हे दाखल करून घेतले परिस्थिती आमदार होती. असताना. मग- मंत्री हो असताना ना, तसं नाही कोणी बोलून दिल्लीच्या झालं. आंदोलनाला गेला गुन्हे बच्चू कडू. गुन्हे मंत्री असताना आमच्यावरही दिल्लीच्या आहे. आंदोलनाला गेला बच्चू कडू. तुमच्यावर गुन्हे मंत्री दाखल झाले असताना आम्ही त्याच्याबद्दल दिल्लीच्या आंदोलनात अभिनंदन. गेलो. तुम्ही केलं त्याच्याबद्दल अभिनंदन. पण त्या शेतकऱ्याच्या पोराला कशाला खुनाचा गुन्हा दाखल करता त्याच्यावर? होऊ द्या ना एकदा. नाही तर कशाला तसंच करता? मरतोय आम्ही तर काय हरकत आहे एखादा मग तुम्ही झाला तर काही फरक तुमच्यावर पडतं का? होऊ द्या ना. तुमच्यावर होऊ द्या काय ना. फरक तुम्ही पडणार दुसऱ्यात आहे? कशाला करा? तुमच्या पोराला करायला बच्चू सांगा भाऊ, पण ना. असं म्हणणं किती योग्य तुमच्या ठरेल पोराला की करायला सांगा ना. त्याने मी ते कृत्य स्वतः करावं गुन्हे आणि दाखल त्याच्यावरती करून गुन्हा दाखल अरे, व्हावा? तुमच्या मुलाला हेही म्हणणं योग्य नाही ना बच्चू भाऊ? मी स्वतःवर गुन्हे दाखल करून मग- घेतले. बच्चू भाऊ, बच्चू भाऊ, तुम्ही हे का लक्षात घेतलंय की आपल्याला मांडणारा एक फार मोठा वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे. अशा वेळी उद्या जर कुणी असं गुन्हेगारी पाऊल उचललं तर आयुष्य त्या तरुणाचं बर्बाद होणार आहे. हो आपले हँकर साहेब तुम्ही पहिले लक्षात घ्या. आता 6.5 लाख लोकांना आत्महत्या केली. कोणाचं आयुष्य बेकार झालंय? कोणाचं आयुष्य बेकार झालं? मान्य बच्चू भाऊ. नाही ते मान्य. दिसत नाही तुम्हाला. ते तुम्हाला मला एक दिसत सांगा नाही. बच्चू भाऊ, आम्ही बोललो तुम्ही तर असं म्हणता बोलतो तुम्ही तुम्हाला. आमदार होतात बच्चू भाऊ, आम्ही बोललो तर सभागृहात बोलतो तुम्ही तुम्हाला. प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे. एका घरी इतर 4-4 आमदारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडले नाहीत का? तुमचे प्रश्न मांडून थकून गेलो आम्ही. अरे सगळ्यांनी मांडले. तुम्हीच मांडले का एकट्यानी? सगळेजण शेतकऱ्याचे तुम्ही प्रश्न बोललो ते करा. मांडतात. ओ बोंडे साहेब अरे ते जाऊ मग द्या. तेच तुम्ही सांगतो. 20% बोनस देणार होते आम्ही ना. 10 वेळा सांगतो तुम्ही- की सोयाबीनचे तुम्ही केंद्र 20% तातडीने बोनस देणार सुरू होते. करा. कुठे ते सांगा पहिले. काल मुख्यमंत्र्यांना भेटलो. काल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो की सीसीआयचे जास्त केंद्र सुरू करा.
सोयाबीनचे जास्त केंद्र सुरू करा. आता जे जे गेल्यावर तालुके हातचं आलेले सोयाबीन नाही, गेल्यावर त्याच्यासाठी आता हातचं अरे सोयाबीन बा- गेल्यावर सुरू करा तुम्ही व्यापारासाठी. डॉक्टर अनिल बोंडे, व्यापारासाठी सुरू करा. बच्चू भाऊंचे प्रश्न सोयाबीन साहजिक आहे की प्रश्न मांडले गेले पण प्रश्न सुटले नाहीत ना शेतकऱ्यांचे. माझ्या साहजिक आहे. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी सोयाबीन विकली. अँकर तुम्ही आता साहेब, सुरू तुम्ही करा. भाषण ऐका. व्यापारासाठी सुरू करा तुम्ही तुम्ही जर का मनात व्यापाऱ्यांसाठी. घेतला की आमदाराची मान कापायची, तुम्ही व्यापाऱ्यांसाठी मग- सुरू मग करा. तुमच्यावर गुन्हा मी दाखल होईल ना. बच्चू भाऊंच्या व्यापारासाठी वक्तव्याशी सुरू करा. निश्चितपणे सहमत नाही, पण खालून पैसे जो देईल संताप तुम्हाला. झाला टोकाचा तो अरे प्रश्न जे- सुटले जे नाहीत, करायचं बच्चू प्रश्न भाऊंनी सुटले करायचं. नाहीत, प्रश्न सुटले नाहीत, त्यातनं त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. स्वतःच्या पोराला सांगायचं, जा घे कोयता आणि कापून ये मारा. अहो, पोराची गरज नाही, मी तयार का आहे नाही बोंडे. सांगत स्वतःच्या कुटुंब आणू पोराला? नका. का नाही सांगत मी स्वतःच्या तयार आहे पोराला? स्वतः. आणि मग- तुमच्यावर सुरू करू नाही पाहिजे. नाही, मग घ्या ना कोयता आणि कोयता घ्या, निघा. लोकांना कशाला सांगता? एखाद्याचं हा. डोकं भडकलं, त्याचं कुटुंब घेतलाय स्वतः. स्वतः हेरदारा मारत 350 राहील. गुन्हे दाखल झाले आहेत. अहो माहित आहे ना की, अरे हो, ते सगळं माहित आहे ना. मी सांगतो, फटाके बांधले, फटाके फुटले नाही. साप बांधले, साप चावला नाही. टाकीवर एवढं काय टाकीवरून तुम्ही पडले काय केलं? तुम्ही काय केलं बोंडे? अरे हा? आम्ही शून्य आहोत. आम्ही शून्य आहोत, पण आम्ही मान कापायला लावणार नाहीये. आम्ही नाही, शून्य तुम्ही आहोत, तेव्हा आम्ही शून्य अमरावतीची असू. दंगल पण झाली असे होती, काय उघडे बोलले होते धंदे तुम्ही नाही आठवा? करणार आहे. अमरावतीच्या असे उघडे दंगलीच्या धंदे वेळेस काय करणार बोलले नाही. होते आठवा तुम्ही? कापून टाकू म्हणून. मग तुम्ही अमरावतीच्या कोणी दंगलीत कापायला, अरे कोणी कापायला आला तर काही हात बांधून बसणार आहे का? हा, कोणी आता कसं कापायला आलं? आला तर हात बांधून बसणार आहे का? तालावर बरोबर आहे. आता मग कसं तालावर आलं? कोणी कापायला तुम्ही आला तर मी अमरावतीचं काही- बयान मी पहा, काही- तुम्ही मी काय काही म्हटलं होतं गांधीजी तर नाहीये. कापून टाका म्हणत होते तुम्ही. अहो, तर मी काही गांधीजी नाही आहे की मी एका हा. गालावर मारली तर आता दुसऱ्या आता गालावर नाही गांधीजी म्हणून. नाही आहे. आणि आणि आम्ही त्याच्यावर- गांधीहून मराव अरे, तिथे अरे, आत्महत्या पण करून. पण दुसऱ्याला नाही आम्ही गांधीहून उत्तर आत्महत्या करून स्वतः. मराव. तुम्ही घ्या ना कोणता हातात, आणि तुम्हाला घेतोय, 288 आमदारांची घेतोय, संपर्क आहे तुमचा. घेतोच जा आम्ही. 288 आमदार कापा. अरे शेतकऱ्यांना घेतोच कशाला म्हटलं ना आम्ही. सांगता? घेतोच म्हटलं ना शेतकऱ्यांना मी. कशाला सांगता? अरे घेतो भाषणं म्हटलं ना करायला मी. सोपे असतात बच्चू भाऊ. ते शेतकरी ठरवणार आहात. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काय बोलायची आहे? अरे बोलतो बरं, म्हणजे बच्चू भाऊ. शेतकऱ्यांच्या पोरांना कशाला मग तेव्हा सांगता? तुम्ही कोयता हाती घ्यायचा होता ना, जेव्हा बच्चू भाऊ. अमरावतीची दंगल झाली घेतला. तेव्हा तुम्ही जेव्हा- कापाची जेव्हा भाषा बोलली तर घ्यायचा- तुम्ही घ्यायचा होता जेव्हा ना घ्यायचा कोयता. बरं, बच्चू भाऊ. घेतला. तुम्ही ऐका कशाला ना, तेव्हा ऐका म्हणत ना. होते का ऐका. कापा म्हणून? तुम्ही का कोयता हाती प्रेक्षकांच्या घेतला? मनातला देखील हा एक प्रश्न आहे की खरंच असं आमदारांना कापून टाका हे पाऊल असं सांगणं किंवा असं जर केलंच कोणी तर याने प्रश्न सुटणार आहे का बच्चू भाऊ? अहो, आतापर्यंत सुटणार नाही, आतापर्यंत मला बघा, मान्य आहे, मी आतापर्यंत तुम्हाला आंदोलन काय करून पहा. अधिकाऱ्यांना तुमचं नाव कोंडून माहिती बंगल्याला नाही. घेराव तुम्ही घालून पहिले तुम्ही ऐकून घ्या दिव्यांगांचे माझं. प्रश्न सोडून घेतले, माझं शेतकऱ्यांचे तुम्ही प्रश्न पहिले सोडून ऐकून घेतले. हा देखील उपाय ना. माझं तुम्ही पहिले ऐकून घ्या. तुम्ही माझं पहिले ऐकून घ्या. मी काय म्हटलं का ठोकाच्या ऐवजी कापा आलं. बर, भाषणात ते आलं. मान्य करतो का नाही करत? मान्य करतो का नाही करत? बरोबर, तुम्ही केलं मान्य. हा, मग तरी तुम्ही तेच मिरची लावत असाल तर हे बरोबर आहे का तुमचं? नाही मी मिरची लावत नाही बच्चू भाऊ. शब्दशः अर्थ हे घेणारे बोंडे देखील साहेब त्या आपले दंगलीत म्हणे शब्दशः कापा अर्थ म्हणे घेणारे सगळ्यांना. आहेत की हे आपल्याला नव्हते मांडणारे लोक आहेत सतरा ना. घेऊन निघाले होते. बर. हे लोकांनाच म्हणत होते कापा म्हणून. पण धर्माच्या नावानं कापलं बरोबर. चालतंय, शेतकऱ्याच्या नावानं गांधीजी व्हायचो आम्ही. सांगतो. बरं, डॉक्टर अनिल बोंडे दहा वेळा- त्यांनी दहा असं वेळा- म्हणलंय की हा. ठोकाच्या ऐवजी कापा म्हणलं गेलं. त्यांचा म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. आता म्हणतात आहे, आताच्या याच्या अगोदर तर म्हटलं की कापायला पाहिजे म्हणून 288. तर माझं एक म्हणणं तुम्ही आहे की म्हटलं ना बच्चू भाऊ मग, कोयता तुम्ही म्हटलं हातात नाही घ्यावा का? आणि जावं. तुम्ही दंगलीत पण म्हटलं नाही शेतकऱ्याच्या का? पोराला कशाला सांगता? अहो ते हो, आतमध्ये बोंडे महाराज, बसण्यासाठी. तुम्ही त्या अरे, 20% अरे, बोनसचं बोला. महाराज, 20% बच्चू बोनसचं बोला. महाराज, खरं कर्जमाफीचं सांगतो. बोला. नाही, 20% नाही, बोनसचं ऐका बोला ना. तुम्ही. विषय बोला, इकडे नको नेऊ. सगळ्या गोष्टी मान्य. मी मागण्याच्या बाबतीत काहीच म्हणत नाहीये. मी नाही, मागण्याच्या तुम्ही काय बाबतीत म्हणत काहीच होते हो बोलत बोंडे नाही. साहेब? पहिले माझं ऐका हो अनिल हा. भाऊ. माझं ऐका. हा, ऐकून तुम्ही काय राहिलो, म्हटलं ऐकून राहिलो, होते? ऐकून राहिलो. तुम्ही काय म्हणत होते? हमी भावाच्या 20% बोनस देऊ, जीएसटीचा परतावा देऊन 6,000 सोयाबीनले भाव देऊ. आता खरेदी केंद्र सुरू केले नाही. 500 क्विंटल मध्ये वर्ध्याच्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकली. 2,000 अमरावतीच्या क्विंटल सोयाबीन विकली. आता तुम्ही म्हणता आम्ही आता सुरू करतोय मेल्यावर. मी तुमच्या मागणीच्या बद्दल बोलतोय का? पण ज्या पद्धतीनं तुम्ही बोलले फक्त तेवढ्यावर आजचा नाही, ते चर्चेचा कबूल विषय केलं आहे. त्यांनी म्हणलंय की तसं त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता डॉक्टर अनिल बोंडे. हे पण बा- बच्चू भाऊंच्या या मागणीशी मी सहमत आहे. ऐका डॉक्टर, मी सहमत आहे. तुम्ही स्वतः राज्याचे कृषी मंत्री राहिलेले आहात. सोयाबीनला भाव मिळत नाहीये, पिकाला भाव मिळत नाहीये, करायचं काय शेतकऱ्याने? खरी गोष्ट आहे. पण सोयाबीनला भाव मिळत नाहीये तर सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे आणि कापसाची सीसीआयची खरेदी झाली पाहिजे. या गोष्टी कधी झाली पाहिजे? सातत्यानं प्रयत्न कधी झाली करतोच आहे. पाहिजे? सातत्यानं कधी झाली प्रयत्न पाहिजे? करतोच आहे.
कधी झाली झाली पाहिजे? पाहिजे तातडीनं डॉक्टर सोयाबीन बोलले, निघाल्यावर विकल्यावर मी झाली पाहिजे. स्वतः एक हिंगोलीत गोष्ट- जाऊन एक आलो. गोष्ट- हळद एक- मार्केटमध्ये माना लागल. गोष्ट लक्षात ठेवा. हळद मार्केटमध्ये अनिल दिवसाचे भाऊ, सुरू 2000 झालेले सोयाबीन सौदे विकायला लागली. अक्षरशः या- शेतकऱ्यांना या- खड्ड्यात घालणारे अनिल होते. भाऊ, सोयाबीन 2000 विकायला लागले ना, अतिवृष्टीमुळे त्याचं काय मन दुखलं असेल ते पहा पहिले. सीझन सुद्धा पुढे ढकलला गेलाय आणि त्याच्यामुळं कापसाचंही इव्हन कापसाची पेरे जे आहे, कापसाचा वेचा जो आहे तो अजूनही आता येणं सुरू काय काय खोटं आणि बोलताय त्याच्यामुळे तुम्ही? CCI काय बरं. खोटं बोलताय? ऐका किती बच्चू भाऊ, खोटं बोलायचं? डॉक्टर अनिल बोंडे, किती माझ्याकडे खोटं शेवटचा बोलायचं 1 मिनिट तुम्ही उरलेला. सांगा. ऐका आपण शांत सोयाबीन बसूया. सगळी सोंगणं झाली, सगळी बच्चू भाऊ. सोयाबीन सोंगणं झाली. मार्केटला सोयाबीन चला तुम्हाला आम्ही आमच्या मार्केटला बाजार समितीत दाखवतोय. अमरावतीच्या बाजार समितीत 2000 विकली व काय मन दुखलं असन. आता तुम्ही खरेदी केंद्र सुरू करता 15 दिवसानं. हातचं सोयाबीन गेल्यानंतर व्यापाराच्यासाठी करता का सुरू? त्याच्या सोयीसाठी करता का? हे 5,328 भाव भेटायला पाहिजे. वरून 6,000 तुम्ही बोलले होते अनिल भाऊ. तुमचं भाजप सरकार बोललं होतं का आम्ही 6,000 देऊ, जीएसटीचा परतावा देऊ. 6,000 सोळा, 5,000 सोळा, 2,000 सोयाबीन विकतं. तुम्हाला काही वाटत नाही का होती चालं? काहीच वाटत नाही. डॉक्टर अनिल बोंडे, शेवटचे 30 सेकंद आपल्याकडे. भाव मिळाला पाहिजे, एमएसपीचा मिळाला पाहिजे, एमएसपीचा मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आणि त्याच्यासाठी संपूर्णतः पाठपुरावा आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी ते सुरू करावं. या गोष्टीच्या संदर्भात मी संपूर्णतः आग्रही आणि त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये. दिवाळीच्या नंतर तातडीनं तो ते प्रश्न सुरू होईल नाही, शेतकऱ्याचा अशी माझी प्रश्न नाही. आशाही आहे. फक्त मारलं माझी एवढाच आशा प्रश्न आहे आहे. तुमच्या डोक्यात. माझी आशा आहे. शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे. आशा आहे. मारलं तेवढं मी बोललो तर आग लागली तेच तुम्हाला. तेच आणि मरतं तर सांगून काय? माझ्याकडचा वेळ संपला. बोललं तर आग लागली. माझ्याकडचा आपण- दोघांना मला आपण- सांगायचं आहे, माझ्याकडचा वेळ संपला. बच्चू भाऊ बोलण्याचा प्रश्न नाही. जे तुम्ही बोलले ते योग्य नव्हतं एवढं माझं त्यांनी कबूल केलं की तर त्यांनी मी ते म्हटलं ना, मान्यच केलं पहिले. ठोकाच्या ऐवजी ठोकाच्या कापा ऐवजी बोललं गेलं त्यांनी मान्य कबूल केलं केलं. ना डॉक्टर मी. अनिल बोंडे, तो मुद्दा पकडू नका तुम्ही. माझं असं म्हणणं आहे, आपण सरकारचे प्रतिनिधी आहात, आपण केंद्रामध्ये खासदार म्हणून काम करताय, आपण स्वतः कृषी मंत्री राहिलेले आहात, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला ठाऊक आहे. केंद्रीय प्रश्न कृषी त्यांना मंत्र्यांशी तुम्हाला भेटलो. माहिती आहे. बच्चू भाऊंनी जे प्रश्न उपस्थित केले याच्याशी मी सहमत आहे की शेतकऱ्यांच्या पिकेला वेळच्या वेळी भाव मिळाला पाहिजे. केंद्रीय कृषी वेळ मंत्र्यांशी निघाल्या तातडीनं वेळ भेटलो. गेल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांशी फायदा नाही त्या भेटलो. गोष्टीचा. ऐका ना, नाही, केंद्रीय वेळ कृषी गेल्यानंतर काहीच मंत्री फायदा आणि- नाही. हा. डॉक्टर अनिल बरोबर, बोंडे, बरोबर, जी खरी गोष्ट. आश्वासनं आपण खरी गोष्ट देताय, आहे. सरकारने जी दिली ती पूर्ण करा, एवढीच अर्थ विनंती. आता Yes. प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा. आपल्या दोघांचे धन्यवाद.